नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, ती वेळ आता संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन मोबाईल ॲप चालू झाले आहे. या ॲपचे नाव आहे नारी शक्ती दूत ॲप. ही ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून या योजनेचा अर्ज करू शकता. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे व तेथे टाईप करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप. अशा पद्धतीने सर्च केल्यावर हे नारी शक्ती दूत ॲप येईल. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल करून हे ॲप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावरती टिकमार्क करायचे आहे. त्यानंतर एक पेज येईल. त्या पेजच्या खाली स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आता जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP येथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय OTP केल्यावर येथे परमिशन देऊन अलाव करायचे आहे. येथे प्रोफाईल अपूर्ण आहे. आपली प्रोफाईल अपडेट करायची आहे. आता तुम्हाला निळ्या अक्षरात दिसत आहे आपली माहिती. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. या निळ्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहे त्या महिलेचं पूर्ण नाव येथे लिहायचं आहे. ईमेल ID असेल तर ईमेल ID टाका, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर जिल्हा विचारला जाईल, तर ज्या ठिकाणी महिला राहत आहे तो जिल्हा येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका विचारला जाईल, तालुका सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर नारी शक्तीचा टाईप विचारला जाईल. टाईप म्हणजे नारी शक्तीचा प्रकार. महिला कोणती आहे, सामान्य महिला आहे का बचत गट अध्यक्ष महिला आहे, तर जे असेल ते येथे टाकू शकता. आता महिला स्वतः फॉर्म भरत असेल तर सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बाकीच्यांसाठी अंगणवाडी सेविका आहे, सेतू आहे, त्या महिलांसाठी हे ऑप्शन आहे. तर स्वतः आपण महिला फॉर्म भरत आहे तर सामान्य महिला आणि प्रोफाईल अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे सामान्य महिला, कारण आपण स्वतः फॉर्म भरत आहे. आता आपल्याला खाली 4 ऑप्शन दिसत आहे. त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे नारी शक्ती दूत. या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक ऑप्शन दिसेल. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. येथे परमिशन मागितले जाईल, ते अलाव करायचे आहे. त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता येथे महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे. आधार कार्डवर जे नाव आहे तसेच येथे टाकायचे आहे. त्यानंतर पती किंवा वडिलाचे नाव. लग्न झाले असेल तर पतीचे नाव टाका आणि लग्न झाले नसेल तर वडिलाचे नाव टाका. त्यानंतर जन्मदिनांक विचारला जाईल. येथे जन्मदिनांक निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला येथे तुमचे जन्मस्थळ म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका आणि ज्या गावात जन्म झाला आहे ते गाव. त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे, तसेच नगरपंचायत असेल, नगरपालिका ते टाकून घ्या. त्यानंतर पिनकोड टाका आणि पूर्ण पत्ता टाका. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. म्हणजेच महिलेचा किंवा मुलीचा जो काही मोबाईल नंबर आहे तो येथे टाकून घ्या. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेता का. जर घेत असाल तर होय करायचे आहे आणि तुम्हाला पैसे किती मिळते ते येथे टाकायचे आहे. आणि जर तुम्हाला शासनाचे कोणत्याच प्रकारचे पैसे मिळत नसेल तर नाही करा. त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली आहे. म्हणजेच विवाहित आहे किंवा अविवाहित आहे, विधवा आहे, परित्यक्त्या आहे, निराधार आहे का घटस्फोटित आहे. महिला जे काही असेल महिलेला विचारून येथे माहिती भरा. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँक खात्याचा तपशील येथे द्यायचा आहे. बँकेचे नाव टाका. त्यानंतर खातेधारकाचे नाव. त्यानंतर बँकेचे खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर टाका.
आणि IFSC कोड टाका. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेला लिंक आहे का, तर येथे होय निवडा. आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहे. पहिले आहे आधार कार्ड. आधार कार्ड या बटनावरती क्लिक करा. महिलेचे आताचे जे काही आधार कार्ड आहे ते येथे अपलोड करा. 1 MB पर्यंत JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. तसेच अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र. आता येथे तुम्ही 4 पैकी एक डॉक्युमेंट्स देऊ शकता. जर तुमच्याजवळ अधिवास म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र असेल किंवा जन्मदाखला असेल तर तुम्ही येथे एक अपलोड करू शकता. पण जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र व जन्मदाखला नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचा पुरावा म्हणजे 15 वर्षापूर्वीच्या रेशन कार्ड किंवा मतदान कार्डमध्ये महिलेचे नाव असेल तर ते तुम्ही येथे अपलोड करू शकता. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र विचारलं जाईल. उत्पन्न प्रमाणपत्र लक्षात ठेवा, तुमचं जे काही उत्पन्न आहे या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता. उत्पन्नाचा दाखलासुद्धा अपलोड करू शकता किंवा केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल ते सुद्धा अपलोड करू शकता. यापैकी कोणतीही एक तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि जर तुमचे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला येथे उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र विचारले आहे. हे हमीपत्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या हमीपत्राची प्रिंट काढायची आहे आणि यावरती सही करायची आहे आणि हे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचा एक फोटो घ्यायचा आहे. फोटो काढून येथे अपलोड करायचा आहे आणि ॲक्सेप्ट करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. जतन केल्यानंतर तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे ते येथे दाखविली जाईल. डॉक्युमेंट्स कोणकोणती अपलोड केलेली आहे ते सुद्धा येथे दाखवली जाईल. आणि त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसेल ते म्हणजे फॉर्म सबमिट करा. या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला येथे टाकायचा आहे आणि हा फॉर्म सबमिट झाला आहे. आता खाली एक ऑप्शन आहे केलेले अर्ज. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो येथे पाहू शकता. या फॉर्मवरती क्लिक करा. फॉर्म सबमिट झालेला दिसेल. एक कोड दिसेल आणि तुम्ही कधी फॉर्म भरला आहे ते दिसेल. आणि फॉर्म पेंडिंग आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसेल. काही दिवसांनी तुमचा फॉर्म चेक केला जाईल आणि सर्व माहिती व डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित असेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल आणि ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता दिला जाईल. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि कोणत्याही प्रकारचे तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.